हॅलो माईक कुठे? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत माझ्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जस्ट बक बक. आणि तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओला एवढा जास्त प्रतिसाद दिल्यामुळे खूप 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 थँक्यू. आणि हो, बरेच लोकांनी कमेंट केलं आहे की त्यांना माझा डान्सचा व्हिडिओ बघायचा आहे आणि तुम्ही लवकरच टाकीन. थोडंसं थांबा, थोडंसं धीर धरा. आणि मी आत्ताच कॅफेमध्ये जाऊन आलेली आहे. आणि ते असतं ना की कधीतरी तुम्हाला असं वाटतं की म्हणजे आपण भाजीपोळी वरण भात नेहमीच खातो, पण एक म्हणजे हे सगळे महाराष्ट्रीयन फॅमिली जी असेल माझी ते, किंवा महाराष्ट्रीयन लोक जे बघत असतील ते जास्त रिलेट करू शकतील की गरमी आली की एक गोष्ट सगळ्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये असते, ती म्हणजे आहे आमरस. आणि त्याच्यासोबत म्हणजे असं आमरस नुसतंच, सो पुरी आणि आमरस थोडंसं असं अनहेल्दी होईल म्हणून ते म्हणतात ना, एक काय म्हणतात त्याला, काय म्हणू शकतो आपण की कम्फर्ट फूड इज वरण भात, चपाती, उकडलेल्या बटाट्याची भाजी, भजी, मे बी पापड, मे बी, आणि आमरस. सो आज मी ते बनवणार आहे तुमच्यासोबत. चला बघूया. माइक लगाना भूल जाता है मैं. सो मी हे म्हणत होती की ही बटाट्याची पर्टिक्युलर उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवायची पद्धत पण बऱ्याच घरांमध्ये वेगवेगळी असते. तुम्ही कशी बनवता बटाट्याची भाजी? कमेंट करून सांगा. आपण कशी बनवतो आई? आपण उडीद डाळ टाकतो ना? नक्कीच. आपण थोडीशी मसाला डोशाची भाजी कशी असते? मसाला डोशाची भाजी. सो वी हॅव कढीपत्ता घरी? येस, प्लीज बघा फ्रीज मध्ये असेल. बघूया फ्रीज मध्ये आहे का. दोन गोष्टी ज्या मी वाट बघते समर्समध्ये, आंबा, कलिंगड. एक गरम, एक थंड. तुम्ही कसली वाट बघता? आर यू टीम आंबा और आर यू टीम कलिंगड? टेल मी. याच्यात मला काहीतरी कोथिंबीर दिसलेली आहे आणि काढपत्ता पण सापडलेला आहे आपल्याला. उडीद डाळ. मला कसं माहिती? तुझं किचन आहे, माझं किचन खाली आहे. सो आम्ही कशी बनवतो हे मी तुम्हाला सांगते. अरे कुडुम कुडुम पाहिजे, कुडुम कुडुम लागली पाहिजे भाजी. मिचडू मिचडू. अरे अजून दे ना थोडीशी. नाही, टीम कुडुम कुडुम. अगं तू उडीद, हे भगवान, आता एवढी मीठ टाकू बेटा? खाणार कोण आहे? आपण. करा, मी चालेल शाळेचं काम करा. हा नका ना जाऊ, थांबा ना. सो ही जेव्हा भाजी असते त्यावेळेस आय प्रिफर की वरण, त्याला काय म्हणतात, गोड वरण आहे, गोड वरण ठेवायचं. आणि ज्यावेळेस आपण गोड वरण बद्दल बोलतो त्यावेळेस मला एका आजींची फार जास्त आठवण येते. ते म्हणजे विरकर आजी. त्या आमच्या बाजूला राहायच्या लहानपणी. आता सॅडली त्या नाही आहेत, पण त्यांच्या आठवणी आमच्यासोबत आहेत. कारण मी जेव्हा लहान होती आणि मम्माला जेव्हा स्कूल असायचं त्यावेळेस मम्मा मला त्यांच्याकडे सोडून जायची. आणि त्यावेळेस टीव्ही होता, पण आजीने मला कधीच टीव्ही समोर बसू दिलं नाही. ते नेहमी, म्हणजे मी रादर बसायची नाही टीव्ही समोर. माझ्यासाठी इट वॉज लाईक, आजी काय करताय, मी काय मदत करू. माझ्यासाठी इट वॉज लाईक, आजी काय करताय, मी तुम्हाला काय मदत करू. असं करून करून
त्या जिथे जिथे फिरायच्या तिथे तिथे घरभर मी त्यांच्या मागे फिरत राहायची. आणि मग आई आली मला घ्यायला की आजी म्हणायच्या, काय भैरवीच्या आई, तुमची पोरगी नुसती माझ्या मागे मागे फिरत असते. सो त्यांच्याकडे त्या प्रॉपर ब्राह्मण होत्या. सो त्यांच्याकडे जेवण बनवण्याच्या पद्धती ह्या वेगळ्या होत्या आणि आमच्याकडे बनवण्याच्या पद्धती ह्या वेगळ्या होत्या ऑब्विसली. तर ते त्यांच्या अशा खूप म्हणजे होत्या त्या सुगरणच ऑब्विसली, सगळंच खूप छान बनवायच्या त्या. पण माझ्यासाठी इट वॉज अशा काही टिपिकल गोष्टी होत्या ज्या त्या बनवायच्या, त्या मला एवढ्या आवडायच्या की लेजिट मला त्याचं अशा गोणे गोणे भरून दिलं तरी मी विदाउट एनी खाऊ शकत होते. त्यातली एक गोष्ट होती ती म्हणजे मेथकूट. सो जर तुम्हाला मेथकूट हे काय असेल हे माहिती नसेल तर मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही आयुष्यात एकदा तरी मेथकूट भात हे ट्राय कराच करा. असं मस्त साजूक तूप टाकलेला वाफाळता भात आणि त्याच्यावरती मेथकूट, बाकी काही नको तुम्हाला आयुष्यामध्ये. सो दॅट वॉज माय, ते माझं असं स्टेपल होतं. दर 2 दिवसांनी मी मेथकूट भात खायची. आणि वरण भात, मटकीची भाजी, बट ती पण गोडा मसाला टाकलेली आणि गूळ टाकलेली. सो ती अजूनही मला आवडते आणि मी अजूनही प्रयत्न करते तशी मटकीची भाजी बनवायचा, बट नाही जमत मला. ते म्हणतात ना की काही काही गोष्टी त्या व्यक्तीने बनवलेल्याच छान लागतात. सो ते तसं होतं. जसं मी आलू पराठे बनवते पण माझ्या आईच्या हातचे आलू पराठे उसको कोई तोड नहीं है. आई कधी बनवतेस? वालाचं बिरड पण आई छान बनवते माझ्या. आणि हे वालाच्या बिरडाची सवय पण मला आजींच्या घरूनच लागली आहे. उडतंय. सो अभी हमने डाले है मोहरी. काय? मोहरी. अभी हम डालेंगे थोडंसं हिंग. ही माझ्या घरची पद्धत आहे जी मी तुम्हाला सांगतेय, और रादर जी मी बघितली आहे लहानपणी आईला बनवताना. कढीपत्ता, मिरची अँड उडीद डाळ. सो युजली ज्यावेळेस सणवार वगैरे असतात त्यावेळेस ही अशा पद्धतीची भाजी आमच्याकडे बटाट्याची उकडलेली हळद मीठ वाली भाजी बनते. आई उकडताना मीठ घातलेलंच, सो मीठ ऑलरेडी आहे, म्हणजे आपण थोडंसं कमी घातलं तरी काही हरकत नाही. आई कांदा घालत नाही पण मला कांदा आवडतो, सो आपण एक कांदा घालणार आहोत. आणि आज जेवायला फार मजा येणार आहे. मी तर वाट बघ, अजून तर आंबे असे प्रॉपर आले नाहीयेत मार्केटमध्ये, पण मी तर वाट बघते. मला तर अजून आठवतं लहानपणी ज्यावेळेस सुट्ट्या लागायच्या आईला शाळेत, मला समर वेकेशन, आम्ही सगळे लोक आजीकडे जायचो, माझ्या आईच्या आईकडे जायचो कुर्ल्याला. आणि तिकडे एकच रूम मध्ये एसी होता आणि आम्ही सगळे तिथे गडबडायचो कारण गरम व्हायचं. आणि जेवण झालं की मावशी आणि मी असं बेडरूमला अटॅच गॅलरी होती आणि त्या गॅलरीमध्ये आंब्याच्या पेट्या ठेवल्या असायच्या. तर जेवण झालं की मी आणि मावशी जाणार किंवा मावशी मला सांगणार की मनूजा आंबे घेऊन ये. मग विचारायचं आपण शाण्या बाळासारखं किती आंबे आणायचे, मग तेवढे आंबे आणायचे ताटलीमध्ये धुवून किचन मधून आणि बेडरूम मध्येच बसायचं, खाली कापायचे ते आंबे. आणि आंब्यांमध्ये पण ना एक वेगळं हे असतं, ज्यावेळेस तुम्ही असं फॅमिली गॅदरिंग करून आंबे खाता, प्रत्येकाची वेगवेगळी फेवरेट काय म्हणतात फोड असते है ना.
फोड नाही, काप असते, वॉट एव्हर. म्हणजे जसं तुम्ही आंबा कापता, सो मला ज्याच्यामध्ये सर्वात जास्त असं असतं त्याच्या तो वाला पार्ट आवडतो. तेच माझ्या मावशीला कोय खायला आवडते. सो मग कधी कधी आजी कापायची, कधी कधी मावशी कापायची. हा, आणि त्या कोयच्या साईडचे जे भाग असतात ते मम्मीला खूप आवडायचे, इव्हन अजूनही आवडतात. सो टीम आंबा, कमेंट डाऊन युअर फेवरेट आंब्याचं फोड. सो आता हम पण इसको परताव लेंगे थोड़ा सा, और ये वाला कांदा का पार्ट हम निकाल देंगे बिकॉज अच्छा नहीं लगता है वो. इसको थोड़ा सा परतवने के बाद, अरे आपल्याला तो अजून चपात्या पण करायच्या आहे. 3 गोष्टी मम्मीने केल्या, 2 गोष्टी आपण करणार. दॅट इज हाऊ लाईफ इज गाईज, दॅट इज हाऊ लाईफ इज. आणि काय म्हणता, कसे आहात तुम्ही सगळेजण? मज्जेत आहात ना? गरमी आहे का तुमच्याकडे? कोण कोण कुठून कुठून बघताय व्हिडिओ मला सांगा तुम्ही, म्हणजे मला पण कळेल आपला व्हिडिओ कुठे कुठे पोचतोय. किंवा अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे मला सांगा, जेणेकरून मी तसे व्हिडिओज बनवायचा प्रयत्न करेन. आणि हे फार गरम आहे, तुम्ही बघू शकता, वाफा येत आहेत. काल रात्री तर मला झोपच लागत नव्हती, का कोण जाणे एवढी गरमी होती. तर मी इंस्टाग्राम चाळत बसलेली, आणि त्याच्यावरती ना मला, जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या फ्रेंड सोबत बोलत होते की जुन्या ऍड्स अशा असायच्या की सगळ्यांच्या लक्षात राहायच्या त्या, तसेच जुने कार्टून्स. सो मला सगळं टेलिटबीजचं मला हे येत होतं, रील्स येत होत्या. आणि मला एवढं असं काय म्हणतात ते, बुड्ढ फील होतंय. कारण टेलिटबीज मध्ये जो सूर्य असायचा त्याला एक बाळाचं चित्र असायचं नेहमी. त्या बाळाला आता बाळ झालंय, म्हणजे किती जुनं आहे टेलिटबीज बघा तुम्ही. टेलिटबीज झालं, परत थॉमस द ट्रेन झालं, बॉब द बिल्डर झालं, नॉडी झालं, डोरेमॉन शिनचॅन तर नंतर आले, मला एवढे काही खास आवडायचे नाही. आवडीने मी हे सगळे जे अगोदर मेन्शन केले तेच बघायची. आणि काय बघायची मी, हा, आमच्या घरी जेव्हा आमचे कझिन्स यायचे, म्हणजे ईशा, वेदांगी, ऋग्वेद, हे सगळे लोक जेव्हा यायचे समर वेकेशनला, त्यावेळेस आम्ही कोचिकामे, डोरेमॉन हे सगळं बघायचो. नाहीतर मला हॅना मॉन्टाना तर नंतर आलं फार. अजून काय होतं लहान, टॉम अँड जेरी तर अजूनही आवडतं. अजूनही कधीतरी असंच इच्छा झाली तर मी आणि आई एस्पेशली 2 एपिसोड बघतो. एक म्हणजे त्या बदकाचा, जे नेहमी सॅड असतं, आणि एक म्हणजे ते ग्रे माऊसचा, जे जेरीचं काहीतरी छोटं असतं की ते त्याचं कोणतं होतं ऐका, आलू तर चालू आहे, असं गात गात तो सँडविच बनवत असतो. आणि टॉम त्याला मागून बघत असतो, ह्याचं काय चाललंय आयुष्यात. मिरची चालली असते अजून, पण माझ्या मातोश्रींना तिखट जास्त चालत नाही, म्हणून. पण काय मस्त हे आहे, काय म्हणतात, काय मला सुचत का नाहीयेत शब्द, कोइन्सिडेन्स, की ज्या दिवशी मी हे बनवायचं ठरवलं
त्या दिवशी गुरुवार पण आहे, आईचा उपवास पण असतो आणि रामनवमी पण आहे. सो गोड जेवण झालंच आमचं, ठीक काइंड ऑफ. आता आपण याला करूया शिफ्ट इकडे आणि मळून घेऊया कणिक, स्पेशल वाली कणिक, माझी वाली कणिक. जे लोक माझे व्लॉग्स रेग्युलरली बघतात त्यांना माहिती असेल की मी साध्या चपात्या युजली खात नाही. मी काहीतरी अशा उटपटांग चपात्या खात असते, ज्या माझ्या आईला पण खूप आवडतात. आई माझी म्हणते काहीतरी वेगळं लागतंय पण छान लागतंय, असं मी कधी विचार केला नाही करायचा. हो की नाही आई? हो बेटा. मी तेल टाकलं, मग कढीपत्ता, मिरची, कांदा, उडीद डाळ हे सगळं व्यवस्थित परतवून घेतलं. आधी उडीद डाळ ब्राऊन होऊन दिली आणि मग त्याच्यानंतर कांदा टाकला. मग तो असा थोडासा पिंकिश ब्राउनिश होऊ दिला. त्याच्यानंतर हळद टाकली, थोडंसं मीठ टाकलं कांद्यापुरतं आणि मग goes in our potato. फार गरम होतंय आणि आता तर काय म्हणतात ना, अजून मे महिना पण यायचा आहे. मार्च मध्ये एवढं गरम होतंय, मे महिन्यात काय व्हायचं मग? जीवाची लाही लाही होत असेल, लाही लाही. इल्लाही मेरा जिया डन. आपले कणिक हे म्हणून झालेले आहे. तर आपल्याला करायचं आहे चपात्या. हा, पण तुम्हाला जर तूप साखर चपाती खायची असेल तर मग ही अशी चपाती करून उपयोग नाही. त्याच्यासाठी नॉर्मलच चपाती करावी लागेल. बट जर तुम्ही चपाती भाजी सोबत खात असाल किंवा नुसती भूक लागली आणि काय सुचत नाहीये, तर अशी कणिक मळून पटकन तुम्ही अशा नुसत्या चपात्या टाकून ह्याच्यावरती थोडंसं काहीतरी लोणचं बिणचं लावून पण खाऊ शकता. हे आणि हे अशा सगळ्या क्विक रेसिपीज ना मला त्यावेळेसच सुचल्या ज्यावेळेस मी एकटी राहत होते मुंबईला. कारण आता तरी चला मम्मी आहे, मम्मीसाठी जेवण बनवायचं म्हणून, पण त्यावेळेस ना काम करून घरी आल्यानंतर स्वतःसाठी काहीतरी जेवायला बनवा ह्याच्यामध्येच कंटाळा यायचा. तर मग काय करायचं, मग हे असं काहीतरी करायचं आणि पटकन जेवण बनवून मोकळं होऊन जायचं. वॉज माय काय म्हणतात मोटो. आणि म्हणून अशा कारण एकतर जेवण आय डोंट नो वाय, बट जेवण बनवल्या मी जेवायला बसू शकत नाही. आणि मग एवढं सगळं संगीत जेवण बनवायच्या नंतर जेवायची ताकद उरायचीच नाही. सो मग मी काहीतरी असंच पटकन करून जेवून झोपून जायची. कारण मी ज्यावेळेस एकटी राहत होते त्यावेळेस मी हॉटेलमध्ये काम करत होते आणि हॉटेलमध्ये आम्हाला 10-12 तासाची ड्युटी असायची. सो ते करून झाल्यानंतर परत घरची कामं करा, जेवण बनवा, नॉट पॉसिबल. आणि एस्पेशली ज्यावेळेस किचनमध्ये काम करतो आणि परत घरी येऊन किचनमध्ये काम करा, बिलकुलच नॉट पॉसिबल. म्हणून मग त्याच्यामुळे आय गेस जेवण बनवायला पण बनवून
जेवण बनवण्यात पण असा स्पीड आलाय थोडासा, की पटापट जेवण बनतं. आणि मग कोणीतरी असं हळू जेवण बनवत असेल तर आपल्याला असं होतं, काय टाइमपास करतोय, पटापट कर ना. होतं असं. मला तर असं वाटतं की माझ्या आयुष्यातला अर्धा वेळ मी किचनमध्येच घालवला असेल. ऐसा मेरे को लगता है. कारण कसं होतं की असं आपण कोणाकडे, आता मी जेव्हा मावशीकडे पण जाते, मला जेवण बनवून खाऊ घालायला खूप जास्त आवडतं, की आपण बनवलेली गोष्ट कोणीतरी खातंय आणि असं असं संतुष्ट होतंय, तृप्त होतंय, ते बघायला फार बरं वाटतं मला. सो तिकडे जाऊन पण मी काही ना काहीतरी बनवतच असते. सो असं असं मला असं वाटतं, ज्यावेळेस मी कुठेतरी बाहेर फिरायला जाईन ना आणि असं हॉटेल-बिटेलमध्ये राहीन, त्यावेळेसच माझा प्रॉपर आरामाचा दिवस असेल, की मी गॅसच्या 100 मीटर रेडियसमध्ये पण येणार नाही. काय वाटतं आई तुला? काय वाटतं? बरोबर बोलतेय ना? आई, हो, नक्कीच. आई स्कूलच्या कामामध्ये मग्न झालेली आहे. आता तर काय लोक म्हणताय, गव्हर्नमेंट म्हणते लॉकडाऊन लागणार आहे परत. परत थाळ्या वाजायच्या का परत दिवे लावायचे का परत मास्क घालून फिरायचं. आपण लॉकडाऊन मध्ये पण डिलिव्हरीज देत होतो, पण त्यावेळेस मील्स माय वे होतं, हेल्दी रूट्स नव्हतं. लॉकडाऊन मध्ये मास्क घालून, 1 हँड डिस्टन्स ठेवून जिम्स मध्ये लोकांच्या घरी डिलिव्हरीज पोचवायची. मीच पोचवायची, कोणी डिलिव्हरी बॉय असं नव्हता, आताही नाहीये. काय माहिती, ते असं सगळंच मी करू शकते. असं करायचं झालं होतं ना आधीपासूनच, की मग कोणी जर हेल्प पण करत असेल तरी आपल्याला असं वाटतं, अरे बापरे बापरे बापरे, का कोण हेल्प करते माझी. होता है ऐसा. झोप न लागल्यामुळे लिटरली सकाळी माझे असे पापण्या आणि हे सगळं झोंबत होतं. पण काय करणार, कधीतरी होतं असं. जिन लोगों को तूने हैंड दी वो मेरा अपहरण करके ले जा रही है. अपहरण बड़ी प्रॉब्लम में है हम, अब मदद करोगे क्या तुम. म्हणजे ह्याच्यामध्ये नवल खरं तर ऍक्टर्स तर आहेच ऑब्विसली, एवढी छान ऍक्टिंग करतायत ते, पण रायटरचं नवल आहे की गाणं कोणतं, शब्द काय, आणि आणि प्रत्येक लोकांच्या ऍक्सेंट मध्ये. म्हणजे दीपिका पादुकोण साऊथ इंडियन ऍक्सेंट मध्ये गात होती, शाहरुख खान नॉर्थ इंडियन ऍक्सेंट मध्ये. तो थंगबली जो असतो, तो त्याचं असं दाखवलं की तो 6 फूट उंच माणूस आहे, असा धिप्पाड. थंगबली में थंगबली, थंगबली हिंदी में गा रहा है. सो आणि जेव्हा जेव्हा मी हे बोलतेय ना, तेव्हा तेव्हा तो सीन माझ्या डोळ्यासमोर येतोय. तो झालं, परत तो कोणता मूवी, धोंडू जस्ट चिल. ये आप लोग कौन है? नाही, ऑल द बेस्ट. त्याच्यामध्ये तो शेवटचा सीन, बाप्पा बाप्पा, सगळे लोक एकत्र येतात. कोणत्या ग? संजय दत्तचा मी तोच ऑल द बेस्टच, निंबे तोच, ऑल द बेस्ट. दमली मी आई.
तर तुमचं सर ऍक्सेंट हो का, बरे बरे, आम्ही नव्हे, मी नाही त्यातली कडीला वाचली. आय एम गेटिंग एक्झॉस्टेड. नो, एक्झॉस्टेड इंग्लिश. झालं, जेवण इज डन गाईज. सो आमचं आता जेवण झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आम्ही आता जेवायला बसू. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, माझं नाव भैरवी आहे आणि मी अलिबागची आहे. आपण असेच व्हिडिओ घेऊन येतो दर ट्यूजडे आणि फ्रायडेला. सो तोपर्यंत असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा, लाईक करत राहा, कमेंट करत राहा आणि शेअर करत राहा. आणि हो, सबस्क्राईब पण करा, कारण असंच सबस्क्राईब करून करून आपण आपली फॅमिली अजून मोठी करणार आहोत. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. या ग जरा कॅमेरामध्ये ये ग. नाही नको ये मला ग. शाळेत. ए! आ!